Hello friend, to the last lecture I have conducted the part of the debt, public debt. Today's lecture I am going to discuss about the deficit financing. In this lecture I will discuss about the meaning of the deficit financing, objective of the deficit financing. Two part will be the conduct in today's lecture. To the starting we have to understand the meaning of the deficit financing. मित्रांनो पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण पब्लिक डेप्ट पब्लिक एक्सपेंडिचर याचा भाग पाहिलेला होता, त्याचे कॉजेस पाहिलेले होते. आजच्या लेक्चरमध्ये आपण डेफिसिट फिनान्सिंग म्हणजे तुटीचा अर्थ भरणा, त्याचा अर्थ आणि त्याचे उद्दिष्टे काय असतात, कशामुळे तुटीचा अर्थ भरणा करावा लागतो हे आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. When government expenditure tend to exceed public income, then government may be resort to deficit financing to meet the deficit in the budget. Today, deficit financing has emerged as an important tool of the financing the government expenditure. मित्रांनो, थोडक्यात सांगायचं म्हणजे की डेफिसिट फिनान्सिंग म्हणजे काय आहे. जेव्हा सरकारच्या उत्पन्नापेक्षा खर्च जास्त होतो, म्हणजे सरकारच्या करापेक्षा खर्च जास्त होतो, तेव्हा अर्थसंकल्पामध्ये तूट निर्माण होते किंवा अर्थव्यवस्थेमध्ये तूट निर्माण होते आणि ही तूट भरून काढावी लागते. लक्षात घ्या, ही तूट भरून काढण्याच्या दृष्टिकोनातून सरकारला जो भरणा करावा लागतो त्यालाच या ठिकाणी डेफिसिट फिनान्सिंग असं म्हटलेलं आहे. In the simple word, the gap between the government estimate expenditure and the aggregate estimated receipts is to be filled by the what is called deficit financing. म्हणजे लक्षात घ्या, या ठिकाणी आपण पाहतोय की सरकारने जे खर्चाचं अंदाज केलेला असतो, एस्टिमेशन केलेलं असतं आणि उत्पन्नाचा अंदाज केलेला असतो. खर्च केल्यानंतर उत्पन्न किती मिळेल याचा अंदाज केलेला असतो. या अंदाजामध्ये जेव्हा तूट निर्माण होते तेव्हा त्याला आपण डेफिसिट फायनान्सिंग असं म्हणतो. अकॉर्डिंग टू द डॉक्टर V.K.R.V. Rao, deficit financing is the financing of the deliberately created gap between the public revenue and the public expenditure. या ठिकाणी डॉक्टर V.K.R.V. राव यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की जेव्हा त्या ठिकाणी सार्वजनिक उत्पन्न आणि सार्वजनिक खर्चामध्ये जो गॅप निर्माण होतो, दरी निर्माण होते आणि तो भरून काढण्यासाठी जे प्रयत्न केले जातात त्याला या ठिकाणी डेफिसिट फायनान्सिंग असं म्हणतात. Now we have to see the objective of the deficit financing. Why government make a deficit financing in the economy? We have to see in detail which objective have to the government for the deficit financing. आपण या ठिकाणी सरकारला तुटीचा अर्थ भरणा का करावा लागतो आणि कोणत्या उद्दिष्टाने करावा लागतो हे उद्दिष्ट आपण बघूया. The first objective of the deficit financing is to finance for the or. That is the first objective, to finance for the or. The deficit financing is a method of the meeting the financial need of the government during the crisis period such as war or the natural calamities, etc. During the condition government has to adopt deficit financing. म्हणजे लक्षात घ्या की सरकार जेव्हा अर्थव्यवस्थेमध्ये
एक युद्धजनक परिस्थिती निर्माण होते किंवा त्या ठिकाणी नैसर्गिक आपत्ती निर्माण होते, अशा वेळेस सरकारला खर्च करणं बंधनकारक असतं. त्यावेळेस सरकार उत्पन्नापेक्षा जास्त करावा लागतो, तेव्हा तूट निर्माण होते. हे एक कारण आहे नॅचरल कॅलॅमिटीज आणि इतर युद्धजन्य परिस्थितीसाठी या ठिकाणी सरकारला खर्च करावा लागतो आणि त्याच्यासाठी डेफिसिट फायनान्सिंग करावं लागतं. The second point is the anti-cyclical instrument. The second point is the anti-cyclical instrument. In the period of the depression, deficit financing is a powerful and supportive tool to the pull to the economy. म्हणजे या ठिकाणी आपण पाहतोय की खरं तर ना, की जेव्हा अर्थव्यवस्थेमध्ये मंदीसारखं संकट येतं किंवा व्यापार चक्र निर्माण होतो, अशा कालावधीमध्ये या ठिकाणी अँटी सायक्लिकल इन्स्ट्रुमेंट म्हणून डेफिसिट फायनान्सिंगला वापरलं जातं किंवा डेफिसिट फायनान्सिंग या ठिकाणी उभा केलं जातं किंवा जास्तीचा भरणा केला जातो. सरकार लोकांना रोजगार निर्माण करून देण्यासाठी किंवा इतर सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी या ठिकाणी व्यापार चक्राच्या कालावधीमध्ये, मंदीच्या कालावधीमध्ये सरकार जास्त खर्च करतं आणि त्याच्यासाठी तुटीचा अर्थभरणा करतं, डेफिसिट फायनान्सिंग करतं. The next objective of the deficit financing is the mobilization of the resource. The main objective of the deficit financing is the mobilization of the resources. uh, ideal Ideal and utilized resources in the economy that have to be the used properly, and that's why the government is going to mobilize the resources. The mobilization of the latent resources such as a local raw material, different kind of the minerals, etc., that have to use properly, and that's why government is going to expend extra money than the income, and that's why there is a need of the deficit financing. म्हणजे लक्षात घ्या, जेव्हा या ठिकाणी देशामध्ये नैसर्गिक साधन संपत्ती असते आणि त्या नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर हा योग्य प्रमाणात करायचा असतो, युक्ततम वापर करणे असं म्हणतो आपण. युक्ततम वापर करण्यासाठी या ठिकाणी सरकारला जरी उत्पन्नापेक्षा खर्च करण्याची गरज भासली तर तो करावा लागतो, तेव्हा त्या ठिकाणी तुटीचा अर्थभरणा करण्याशिवाय पर्याय नसतो. म्हणून या ठिकाणी आपण म्हणतो की मोबिलायझेशन ऑफ रिसोर्स, जी काही नैसर्गिक साधन संपत्ती असते त्याचा वापर करण्यासाठी या ठिकाणी प्रामुख्याने तुटीचा अर्थभरणा करावा लागतो. The next is the economic development. Capital formation is a key of the economy or economic development of the country. Most of the developing country, particularly underdeveloped countries, are conquered as a capital deficit for the development of the nation. There is a need for the improve the infrastructure, and that's why that economic development government standing a deficit financing. लक्षात घ्या की बऱ्याच विकसित आणि अविकसित देशामध्ये आपण पाहतो की विकासाच्या मागचे रहस्य हे इन्फ्रास्ट्रक्चर असतं आणि इन्फ्रास्ट्रक्चर उभा करण्यासाठी डेफिसिट फायनान्सिंग फार महत्त्वाचं असतं. आणि प्रामुख्याने अविकसित देशामध्ये डेफिसिट फायनान्सिंगच्या माध्यमातून आपण इन्फ्रास्ट्रक्चर उभा करू शकतो, विकास करू शकतो. The last objective of the deficit financing is the increase in aggregate demand. J.M. Keynes advocated deficit financing as an important tool of
solving the problem of the effective demand in the developing country in the period of the depression or recession. So deficit financing is the very important tool for the period of the recession or depression. म्हणजे या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, काय सांगायचं आहे की जेव्हा अर्थव्यवस्थेमध्ये डिप्रेशन, रिसेशन, मंदी किंवा घसरण अशा प्रकारचा पिरियड असतो, कालावधी असतो, तेव्हा त्या ठिकाणी देशामध्ये रोजगार निर्माण करण्याची फार आवश्यकता असते. अर्थव्यवस्था सुरळीत चालू करणं फार गरजेचं असतं. प्रभावी मागणी, ॲग्रिगेट डिमांड वाढवणं गरजेचं असतं. तेव्हा अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी डेफिसिट फायनान्सिंग वाढवावे लागतं, कारण त्या ठिकाणी ॲग्रिगेट डिमांड वाढवणं गरजेचं असतं. फॉर द इन्क्रीजिंग ॲग्रिगेट डिमांड देअर इज अ नीड ऑफ द डेफिसिट financing. So all these are the objective of the deficit financing. Today's lecture is over.